नमस्कार मंडळी, मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून तुम्ही त्यात शेंगदाण्याचा कूट घालू शकता। त्याशिवाय मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यात 1 चमचा वरून तेल टाका, त्यामुळे भाजी अजिबात कडू लागत नाही। ज्वारीची किंवा तांदळाची भाकर करताना जर भाकरी मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि नंतर भाकरी थापून घ्या। बिलकुल भाकरी तुटणार नाही किंवा मोडणार देखील नाही। किसणीवर गूळ किसताना किसणीला किंवा वेळीला तेलाचा हात लावावा, अशाने अजिबात गूळ चिटकत नाही। मसाल्याच्या भाजीचा रस्सा घट्ट होण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचे कूट, काजूची पूड, टोमॅटो प्युरी किंवा सुक्या खोबऱ्याचा किस वापरू शकता, यामुळे भाजीला घट्टपणा येतो। इडली डोशाचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये यासाठी त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्याचे तुकडे घालावेत। मिरच्यांमुळे इडली डोशाचे पीठ जास्त आंबट नाही किंवा जास्त आंबटही होत नाही। आलू पराठे करताना सारणामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाका, यामुळे पराठ्यांना एक वेगळा स्वाद येईल। भेंडीची भाजी बऱ्याचदा चिकट होते किंवा तिच्यामध्ये चिकट तारा दिसतात। भेंडीचा असा चिकटपणा घालवण्यासाठी त्यात थोडंसं लिंबू घाला। भाजी मोकळी तर होईलच, शिवाय तिची चवही आणखी छान लागेल। कुकरमध्ये डाळ शिजत घातल्यानंतर तर शिट्टी झाली की काही वेळानंतर प्रेशरमुळे आतील हळदीचे पाणी फसफसून बाहेर येते, त्यामुळे आपला कुकर तर खराब होतोच, त्याचबरोबर हे पाणी सगळीकडे उडल्यामुळे किचन देखील खराब होते। असे होऊ नये म्हणून कुकरचे झाकण लावण्याआधी कुकरची जी रबरी रिंग असते त्यावर अगदी थोडेसे तेल लावावे। घरामध्ये लाल मुंग्या खूप झाल्या असतील तर त्या जागी हळदी पावडर टाकल्यानंतर मुंग्या नाहीशा होतात। कोथिंबीर जर सुकून गेली असेल तर कोथिंबीरीचे देठ थोडा वेळ पाण्यात बुडवून ठेवल्यास कोथिंबीर अगदी ताजी टवटवीत होते। कोणताही पदार्थ गॅसवर उकळत असताना किंवा गरम होत असताना त्यात कोथिंबीर टाकू नका। भाज्या किंवा वरण झाल्यावर जेव्हा तुम्ही गॅस बंद करता त्यानंतर साधारण अर्धा मिनिटाने त्या पदार्थावर कोथिंबीर टाका आणि मग त्यावर झाकण ठेवा। असं केल्याने कोथिंबीरीचे जास्तीत जास्त फायदे शरीराला मिळतील। टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या। अशाने टोमॅटोची साल अगदी पटकन निघते आणि त्या टोमॅटोचा वापर सूप किंवा भाजीसाठी, ग्रेव्हीसाठी, ज्यूससाठी करता येऊ शकतो। उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका, काही वेळ थंड पाण्यात ठेवा, अशाने अंड्यांची साल अगदी पटकन निघते। कांदा कापण्याआधी तो 2 भागात कापून घ्या आणि नंतर थंड पाण्यात ठेवा, अशाने कांदा कापताना डोळ्यात पाणी येणार नाही। पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषले जाते, नक्की ट्राय करून बघा। कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रीजरमध्ये 15 मिनिट ठेवावी, त्यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशर ही चांगले राहते। काळ्या मसाल्याच्या वाटणाची भाजी करताना मसाला वाटताना त्यामध्ये 1 किंवा 2 हिरव्या मिरच्या घातल्यास भाजीची चव खूप चविष्ट होते। कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना कागदी पेपरमध्ये गुंडाळून मगच फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे जास्त काळ हिरव्यागार राहतात। चुकूनही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका। कोणत्याही प्रकारची भाजी बनवत असताना खायचा सोडा घालणार असाल तर हळदी पावडरचा अजिबात वापर करू नका, नाहीतर भाजी काळपट कलरची दिसू शकते। कांदा पोहे करताना कांदा बारीक चिरून टाकण्याऐवजी उभा पातळ चिरून टाकला तर पोहे अधिक चविष्ट होतात। आता तुम्ही म्हणाल, कांदाच आहे, कसाही चिरून टाकला तर काय फरक पडतो? पण खरंच चवीत फरक पडतो। टोमॅटोत सुद्धा असंच आहे, तुम्ही ट्राय नक्की करा। भाजीला किंवा वरणाला फोडणी देताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत। सुरुवातीला तेल चांगलं गरम होऊ द्या आणि नंतरच त्यात मोहरी टाका। मोहरी चांगली तडतडली की नंतर जिरे टाका। काही जण काय करतात, जिरे मोहरी एकत्र तेलामध्ये टाकतात। अशा पद्धतीने मोहरी तडतडेपर्यंत जिरे पूर्णपणे जळून जातात, त्यामुळे भाजीला किंवा वरणाला धुरकट किंवा करपलेला वास लागू शकतो किंवा वेगळी चव येऊ शकते। कोणत्याही भाजी करताना कांदा तेलामध्ये पूर्ण परतल्यानंतरच टोमॅटो टाकावा, कारण जेव्हा कांद्यामध्ये टोमॅटो पडतो तेव्हा टोमॅटोच्या पाण्याने कांद्याचे परतणे थांबते, त्यामुळे कांदा कच्चा राहू शकतो। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।